तर पटेल खाली कसं पडेल पाणी तर बघा आता आपला विचारसागर सुरू आहे. विचारसागरामध्ये पहिला तरंग सुरू आहे आणि पहिल्या तरंगामध्ये त्या ग्रंथाविषयी थोडी माहिती दिलेली आहे. हा वेदांत शास्त्राचा ग्रंथ आहे. सगळ्या भाषातील ग्रंथाचं सार मनामध्ये घेऊन साधनिष्ठ त्यांनी या ग्रंथाची रचना केलेली आहे, हिंदीमध्ये केलेली आहे. आणि मग त्याच्यावर थोडेसे काही आक्षेप घेतलेले किंवा एवढे मोठे मोठे ग्रंथ असताना सूत्रभाष्यातील ग्रंथ असताना हा विचारसागर तुमच्या हिंदी भाषेतला कशाला हवा, याचा काय उपयोग आहे. तर त्याचं उत्तर सांगितलं की सूत्रभाष्यातील ग्रंथ खूप चांगले उत्तम आहे, खूप त्यांचा विस्तारही आहे, पण ते संस्कृतमध्ये आहे. पण ज्यांना संस्कृत कळत नाही आणि बोध होण्याची मात्र तीव्र इच्छा आहे अशा मंद जिज्ञासू करता, त्यांना संस्कृत कळत नाही अशा लोकांकरता हा विचारसागर काय आहे, चांगला आहे. त्यांच्यासाठी हा विचारसागर ग्रंथ लिहिलेला आहे. आपण ते दुसरेही काही हिंदी भाषेतील ग्रंथ होतेच ना, षटप्रश्नी, ज्ञानमंजरी, ज्ञानपूर्ण, नावाचे हे ग्रंथ होते. तसंच माणिक्यदासाचे माणिक्यबोध आणि आत्मबोध नावाचे ग्रंथ होतेच. मग तुमचा विचारसागर पुन्हा कशाला हिंदी भाषेला. तर त्याचं उत्तर सांगितलं की षटप्रश्नी, ज्ञानमंजरी, ज्ञानपूर्ण आणि वेदांतसार नावाचे जे ग्रंथ आहेत हे ज्यांनी लिहिले त्यांनी श्रवण करून लिहिले आणि श्रवण करून लिहिलेले असल्यामुळं काही भागामध्ये, काही अंशामध्ये त्या ग्रंथामध्ये शास्त्राला अनुसरून अशा प्रकारच्या प्रक्रिया लिहिलेल्या आहेत आणि काही अंशामध्ये शास्त्राच्या विरुद्ध अशा प्रकारच्या प्रक्रिया लिहिलेल्या आहेत. कारण त्यांना श्रवण करून लिहिले असल्यामुळं ज्या ठिकाणी यथार्थ बोध झाला नाही तेवढ्या अंशामध्ये त्यांच्याकडून विरुद्ध लिहिल्या गेलं. त्यामुळं त्या ग्रंथाचा अध्ययन करून मनुष्याला निसंदेह बोध होणार नाही, म्हणून त्या ग्रंथाचा मनुष्यासाठी उपयोग होणार नाही. आता माणिक्यदासाने जे ग्रंथ आहे ते ग्रंथ काही शास्त्राच्या विरुद्ध नाही, पण त्यांनी ग्रंथ पूर्ण लिहिले नाही, पूर्ण त्याच्यामध्ये लिहिल्या नाही, त्यामुळे संपूर्ण बोध होणार नाही. म्हणून आमचा हा विचारसागर ग्रंथ आहे आणि आमच्या विचारसागरामध्ये शास्त्राच्या विरुद्ध कुठलीही प्रक्रिया न लिहिता सर्व प्रक्रिया वेदाला अनुसरून, शास्त्राला अनुसरून आणि संपूर्ण लिहिलेले आहेत. संपूर्ण जिज्ञासूला, मनुष्याला बोध होईल अशा प्रकारच्या संपूर्ण प्रक्रिया आणि कुठेही शास्त्राच्या विरुद्ध नाही. म्हणून आमच्या या विचारसागराने काय होईल, मनुष्याला बोध होईल, आत्मबोध होईल, ब्रह्मज्ञान होईल. म्हणून आमचा विचारसागर काय आहे, सर्व इतर प्राकृत भाषिक ग्रंथामध्ये सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचा आहे. म्हणजे याचा विचारसागर सर्वश्रेष्ठ आहे म्हणजे सूत्रभाष्याने ग्रंथ आहे त्यापेक्षा श्रेष्ठ आहे असं नाही. जे प्राकृत ग्रंथ आहे, इतर भाषेमध्ये ग्रंथ आहे, संस्कृत सोडून इतर भाषेमध्ये असणारे जे ग्रंथ, त्या ग्रंथामध्ये आमचा विचारसागर कसा आहे, सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचा आहे. म्हणून मोक्षणी ज्यांना मोक्षाची इच्छा आहे, ज्यांना आत्मज्ञान ब्रह्मज्ञान होण्याची इच्छा आहे, त्यांनी आमच्या या ग्रंथाचा काय करावा, अशा प्रकारचा करावा, आमच्या ग्रंथाचं अध्ययन करावं अशा प्रकारे निश्चय करणे सांगितलं. आणि मग तोच ग्रंथ पुन्हा मराठीमध्ये झाला आहे का नाही. हरभरे महाराजांनी तो, हरभरे शास्त्रीने तो मराठीमध्ये आणला, तोही बद्दल केला आणि त्याच हिंदी विचारसागरावरूनच विनायक महाराज जोशी, साखरे महाराज यांनी काय केला, तो असा आपण आता आपल्याजवळ समोर ग्रंथ आहे अशा प्रकारे मराठीमध्ये गद्यामध्ये तो ग्रंथ रूपांतरित केला. त्याचा आपण काय करतोय, आपण आता अध्ययन करतोय. तर आता ग्रंथ म्हटलं की त्या ग्रंथाच्या आरंभी ग्रंथकाराला अगोदर अनुबंध सांगावा लागतो. काय सांगावा लागतो, अनुबंध अशा प्रकारचा सांगावा लागतो. अनुबंध सांगितल्याशिवाय कुठल्याही माणसाची प्रवृत्ती त्या ग्रंथाकडे होत नाही.
ऐका मी काय म्हणतो, ग्रंथकाराला ग्रंथाच्या आरंभीच अगोदर काय सांगावं लागतो, ध्यानात ठेवा, काय सांगावं लागतो, अनुबंध सांगावा लागतो. का अनुबंध सांगावा लागतो? तो अनुबंध जर लोकांना कळला तरच लोकांची त्या ग्रंथामध्ये काय होत असते, प्रवृत्ती होत असते. अन्यथा तो अनुबंध जर लक्षात नाही आला तर लोकांची प्रवृत्ती त्या ग्रंथामध्ये होत नाही. समजलं का मी काय म्हणतोय ते? समजा तुम्हाला मंडप उभा करायचा आहे, काय उभा करायचा आहे, मंडप उभा करायचा आहे. काय करतात, मंडप उभा करण्यासाठी तुम्ही काय करता, काय करतात, खांब उभा करतात. म्हणजे मंडप तयार करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, खांब उभारावा लागते. बरं किती छोटा मंडप करायचा म्हणतात तुम्हाला किती खांब लावावं लागते, फार मोठा करायचा म्हणतात आणि खांब लावावं लागते. पण छोट्यात छोटा जरी मंडप तुम्हाला करायचा म्हणतात तरी किती खांब लावावं लागते, नाही म्हणजे जर एकच खांब करून मंडप नाही जायचं, दोन खांबावर पण नाही करता, तीन खांबावर मंडप नाही करता नाही. किती खांब लागतील, चार. त्याला चार खांब असावे. किती, चार खांब लावल्याशिवाय मंडप तयारच होत नाही, मंडप सिद्ध होत नाही. होतो का? तसं हे चार अनुबंध चार आहे. अनुबंध किती, चार. हे चार अनुबंध कळल्याशिवाय कुठल्याही मनुष्याची ग्रंथामध्ये प्रवृत्तीच होत नाही. खांबाशिवाय जशी मंडपाची सिद्धी नाही तशी अनुबंधाशिवाय म्हणजे अनुबंधाच्या ज्ञानाशिवाय ग्रंथात काय नाही, प्रवृत्ती नाही. समजते का? म्हणजे ह्या चार गोष्टी कळल्या तर मनुष्य ग्रंथ शिकायला अध्ययन करायला प्रवृत्त होतो. कोणत्या चार गोष्टी आहेत, ते चार अनुबंध कोणते आहेत ते सांगतात की अधिकारी विषय प्रयोजन संबंध. बघा ऐका, अधिकार विषय प्रयोजन आणि त्यांचा परस्पर असणारा संबंध या चार गोष्टी कळाव्या लागतात. कोणत्या गोष्टी कळाव्या लागतात, अधिकारी विशेष प्रयोजन. बघा ग्रंथ कळवायचा बघा तिथं 6 पानांवर कोणताही ग्रंथ अध्ययन करण्याचे पूर्वी अनुबंध चतुष्टय कळल्याशिवाय विवेकी पुरुषाची प्रवृत्ती होत नाही. म्हणून ते अनुबंध प्रथम सांगतात. म्हणून त्याचे अनुबंध की जे कळल्याशिवाय माणसाची विवेक माणसाची प्रवृत्ती ग्रंथात होत नाही असे अनुबंध आहे. ते अनुबंध आता प्रथम काय करतात सांगतात. अनुबंध चतुष्टय, अनुबंध किती, चार. चतुष्टय म्हणजे चार, चार अनुबंध आहेत. आणि अनुबंध म्हणजे काय तर खाली दिलंय बघा, खाली टिप्पणी दिली खाली सगळ्यात खाली, ज्याच्या ज्ञानानं मुख्य ग्रंथात प्रवेश होतो त्याला काय म्हणत असतात, अनुबंध म्हणत असतात. ज्याचं ज्ञान झालं की ग्रंथात काय होतं, प्रवेश होतो त्याला म्हणत असतात अनुबंध. आणि असे अनुबंध किती आहेत, चार आहेत. हे चार कळले की ग्रंथात प्रवेश होतो त्यालाच अनुबंध चतुष्टय अशा प्रकारचं म्हणतात. आलं? अधिकारी विषय प्रयोजन आणि संबंध याला अनुबंध चतुष्टय म्हणतात. म्हणजे हे चार कळावे लागतात. अधिकारी कळावा लागतो, विषय कळावा लागतो, प्रयोजन कळावं लागतं आणि संबंध कळावा लागतो. म्हणजे या ग्रंथाचा अधिकारी कोण, अधिकारी कळावा लागतो, विषय कळावा लागतो. त्या ग्रंथात नेमकं काय सांगितलं, ग्रंथाचा विषय काय तो समजावा लागतो.
प्रयोजन काय आहे? प्रयोजन म्हणजे फल. हा ग्रंथ जर आपण अध्ययन केला तर त्याचं काय प्रयोजन आहे? कशासाठी ग्रंथ अध्ययन करायचा आहे? आपल्याला मिळणार काय? फायदा काय आपला? हे कळावं लागतं. प्रयोजन म्हणतात. ते जर नाही कळलं तर कोणी विनाकारण कोणी शिकवतात काय मिळतच नसलं तर त्याचं प्रयोजन कळावं लागतं. आणि यांचा परस्परामध्ये काय संबंध आहे? अधिकाऱ्याचा, विषयाचा, अधिकाऱ्याचा, प्रयोजनाचा, यांचा परस्परामध्ये काय संबंध आहे? ह्या गोष्टी समजाव्या लागतात. मग ह्या गोष्टी समजल्या की मग मनुष्य त्या ग्रंथाच्या अध्ययनामध्ये काय होत असतो? प्रवृत्त होत असतो. म्हणून ग्रंथकार अगोदर हा अनुबंध चतुष्टय सांगतात. अनुबंध म्हणजे त्याच्या ज्ञानानं प्रवेश होतो असे 4 घटक सांगतात. त्याला चतुष्टय म्हणतात. लक्षामध्ये अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध. आता काय आहे का? तर अधिकाऱ्याचं वर्णन आता सुरू करतात. अधिकारी फार महत्वाचा आहे. या ग्रंथाचा जो अधिकारी आहे तो अधिकारी बघायला अधिकारी होऊन ग्रंथाचा अध्ययन केलं तर ते फल प्राप्त होते. कुठल्याचं पण तसंच असतं. अधिकार पाहिजे ना. अधिकारी होऊन ते करावं लागतं, नाही तर मुक्ती पाहिजे. काय होतं बघा तुम्ही, आपल्या लग्न होत का नाही? गेले का लग्न? मंडप दिलेला असतो, मोठा मंडप असतो. त्या मंडपात बसलेले लोक असतात. किती लोक असतात? हजारो लोक असतात मंडपात बसलेले. मग तिथं अलीकडच्या काळामध्ये असा स्पीकर पण लावलेला असतो आणि मंगलाष्टकाचा ब्राह्मण म्हणतात ना ब्राह्मण आणि मंगलाष्टक म्हणून अक्षरा टाकतात. म्हणजे स्पीकरचा आवाज असल्यामुळं तो सगळ्यांच्या कानावर जातो. सगळे मंडपातच असतात. आवाज सगळ्यांना जातो त्या मंगलाष्टकाचा आणि अक्षरा पडतात. कोणावर? अरे वधूवरावर पडतात अक्षरा. लोक खूप दूर असतात, भरपूर लोक असतात. त्याच्यामुळे सगळ्यांच्या अक्षरा वधूवराच्या डोक्यावर पडत. माग बसले त्याच्या पुढचे डोक्यावर टाकतात. सांगितलं का? मग आता मी तुम्हाला की सगळे मंडपातच आहे. वधूवर कुठे? ते पण मंडपातच आहे. आता ती मंगलाष्टक सगळेच आहेत का? फक्त वधूवर आहे का? सगळेच आहेत का? आणि अक्षर कोणा डोक्यात पडतात? सगळ्या डोक्यात पडतात. सगळ्या जन्म लागतात. सगळ्या जन्म लागतात. सगळ्या जन्म नाही लागत. सगळे मंडपातच आहे. सगळे मंगलाष्टक आहेत का? सगळ्याच्या डोक्यावर अक्षरा पडतात. लग्न सगळ्याचे नाही लागत. लग्न वधूवराचंच लागतं का? अधिकारी होऊन तिथे गेलेले नुसते मंगलाष्टक आहे म्हणून अक्षर लोक आटोक्याला अक्षर टाकून लग्न नसतं लागत. अधिकारी होऊन ते मंगलाष्टक म्हणावे लागतात आणि अक्षर डोक्यावर पडायला लागते. त्या वेळेला काय होतं? लग्न लागत नसतं. त्याला अधिकार महत्वाचा आहे. काय महत्वाचं आहे? अधिकार आहे. तसं अधिकारी होऊन जर ग्रंथाचा अध्ययन केलं तरच ते फल मिळत असते. कळलं का? म्हणून अगोदर ग्रंथाचा अधिकारी कोण आहे ते सांगतात. अधिकाऱ्याचं वर्णन सुरू झालं. अधिकाऱ्याचं वर्णन मनुष्य मात्राच्या अंतःकरणामध्ये मन, विक्षेप आणि आवरण असे 3 दोष असतात. ऐका, प्रत्येक मनुष्याच्या अंतःकरणात एक स्वभावतः हे 3 दोष असतात. पहिला दोष आहे मन, दुसरा दोष आहे विक्षेप आणि तिसरा दोष आहे आवरण. मन म्हणजे काय? मन नाम पापम. मन शब्दाचा अर्थ काय आहे? पाप. मन
पाप. विक्षेप म्हणजे चित्ताची चंचलता, आवरण, असे हे 3 दोष असतात. मग आपल्या अंतःकरणामध्ये पाप आहे कसं कळतो? डोळे दिसतात, सूक्ष्म आहे, ते जाणायचं कसं? ते पाप जाणायचं कसं? तर निषिद्ध कर्म अनुष्ठानानं, विषयासक्तीनं आणि चित्तामध्ये निर्माण होणारी अशुभ वासना, या अशुभ वासनेवरून हे काय केलं जातं? आपल्या चित्तात असणारं पाप म्हणजे बल नावाचा तो दोष तो जाणला जातो. निषिद्ध कर्म करण्याच्या वासनेवरून अंतःकरणातील मलाचा, पापाचा निश्चय होतो. बघायला आपल्याला निषिद्ध कर्म करण्याची इच्छा नाही. निषिद्धाने विहित शास्त्राने कला म्हणून जे सांगितलेलं असतं त्याला काय म्हणतात? विहित म्हणतात. आणि हे करू नका म्हणून जे कर्म सांगितलेलं असतं त्याला काय म्हणतात? निषिद्ध म्हणतात. मग शास्त्राने काय सांगितलं? दारू प्या म्हणून सांगितलं, पिऊ नका म्हणून सांगितलं? दारू पिऊ नये. मांसाहार करू नये म्हणून सांगितलं, म्हणजे मांसाहार निषिद्ध आहे, दारू निषिद्ध आहे. खोटं बोलून सांगितलं, खोटं बोलणं कसं आहे? निषिद्ध आहे. आणि म्हणजे निषिद्ध कर्म आहे. चोरी करणं निषिद्ध आहे आणि आपल्याला चोरी करण्याची इच्छा व्हायला लागली. हिंसा करणं निषिद्ध आहे, हिंसा करण्याची इच्छा व्हायला लागली. दारू पिणं निषिद्ध आहे, दारू पिण्याची इच्छा व्हायला लागली. म्हणजे निषिद्ध कर्म करण्याची वासना व्हायला लागली. वासना म्हणजे इच्छा काय व्हायला लागली? निषिद्ध कर्म करण्याची वासना व्हायला लागली. मग त्या वासनेवरून समजायचं की आपल्या चित्तात काय मन आहे. मन चित्तात पाप असल्याशिवाय निषिद्ध कर्म करण्याची वासना निर्माण होते. समजलं? जर आपल्याला निषिद्ध कर्म करण्याची इच्छा होत असेल समजायचं की आपल्या चित्तात काय आलं? मन आहे. मन निषिद्ध कर्म करण्याच्या वासनेवरून अंतःकरणातील मलाचा म्हणजे पापाचा निश्चय होतो. मग आपल्या चित्तात विक्षेप आहे. विक्षेप नावाचा दोष 3 दोष सांगितले ना. मन विक्षेप आहे. मग आपल्या चित्तात विक्षेप आहे कसं काय कळतं? चित्त चंचल होत असेल त्या चित्ताच्या चांचल्यावरून विक्षेपाचा निश्चय होतो. चंचलतेवरून विक्षेपाचा निश्चय होतो. देहादी पदार्थाच्या ठिकाणी मी व माझं अशी बुद्धी होते. त्यावरून अज्ञानाच्या आवरणाचा निश्चय होतो. काय आणि आपल्या अंतःकरणामध्ये आवरण नावाचा दोष आहे. त्याने बोध केला कशावरून कळतं? जर देहाच्या ठिकाणी अहम बुद्धी होत असेल, मी देह असं वाटत असेल, अहम म्हणजे मी देह आहे असं वाटत असेल आणि देह संबंधी पदार्थ माझे आहे, घर माझं आहे, आई माझी आहे, बाप माझा आहे, भाऊ माझा आहे, बायको माझी आहे, मुलं माझे, जमीन माझी आहे, मित्र माझा आहे, गाडी माझी आहे, हे सगळं माझं आहे. एक देहाच्या संबंधी असणारे जे पदार्थ, देहाला उपयोगी असणारे पदार्थ हे माझे आहेत अशी जर बुद्धी होत असेल समजायचं अजून आपल्या चित्तात आवरण नावाचा दोष आहे. देह मी आणि देह संबंधी माझे अशी बुद्धी ज्या वेळेला घडते त्यावरून समजतं की आपल्या अंतःकरणामध्ये आवरण नावाचा दोष आहे. मग तुमच्या ठिकाणी आहे का नाही सांगावं? देह मी आहे असं वाटतं की देह संबंधी माझे असं वाटतं की आता हे शर्ट कपडे माझे असं वाटतं की तुम्हाला? वाटतं की नाही? माझं गाव आहे असं वाटतं की नाही? माझा मामा आहे असं वाटतं की नाही? वाटतं म्हणजे हे सगळं माझं वाटतं.
स्वरूप आपल्याला कळत नाही, याच्यावरून कळत. देह मी आणि या संबंधी माझे या निश्चयावरून आपल्याला आवरणाचा निश्चय होतो. देहाती पदार्थाच्या ठिकाणी मी व माझा अशी बुद्धी होते, त्यावरून अज्ञानाच्या आवरणाचा काय होतो? निश्चय होतो. वेद विहित. आता बघा, आता हे 3 दोष सांगितले. ऐका, किती दोष सांगितले? 3 दोष सांगितले. कोणते 3 दोष सांगितले? विक्षेप आणि मल नावाचा एक दोष, विक्षेप नावाचा एक दोष आणि आवरण नावाचा दोष सांगितलं. मग हे आपल्या चित्तात आहे की नाही हे कसे जाणायचे ते पण सांगितलं. मल नावाचा दोष आहे की नाही कसं जाणायचं? जर आपल्याला निषिद्ध कर्म करण्याची वासना होत असेल त्यावरून लक्षात घ्यायचं की आपल्या चित्तात काय आहे? मला आपलं चित्त चंचल होत असेल, स्थिर होत नसेल एका जागेवर, समजायचं आपल्या चित्तात काय? विक्षेप नावाचा दोष आहे. आणि देहाच्या ठिकाणी अहमबुद्धी आणि देह संबंधी पदार्थाच्या ठिकाणी ममबुद्धी होत असेल, हे माझं अशी बुद्धी होत असेल, तर यावरून समजायचं की आपल्या चित्तात काय आहे? मग लक्षात आलं की आपल्या चित्तात मल आहे. आपल्या चित्तात मलची भावना आहे. मग घालवायची घालवलं पाहिजे नाही, घालवायचे कसे? मग त्याच्यासाठी शास्त्रात उपाय सांगितला. तुम्हाला मल आहे चित्तात, पाप करायची वासना होते ना, म्हणजे मल आहे ना, आहे. मल घालवायचं असेल तर तुम्ही निष्काम कर्म करायचं. काय करायचं? निष्काम कर्म करायचं. निष्काम कर्म केलं मलाच वेद विहित, वेदाने सांगितलेलं निष्काम कर्म करायचं. निष्काम म्हणजे कर्म करायचं, फळाची इच्छा करायची नाही, त्याला निष्काम. काम म्हणजे इच्छा. काम म्हणजे काय? इच्छा. आणि इच्छा ही होऊन केलेलं कर्म त्याला निष्काम कर्म म्हणतात. असं निष्काम कर्म केलं की चित्त शुद्ध होतं, म्हणजे चित्तातला मन नावाचा दोष जातो. त्याच्यासाठी अजून एक सांगितलंय, नामस्मरण करायचं. काय करायचं? नामस्मरण करायचं. नामस्मरण हे साधना असं आहे की ते चित्तातला मनही घालवतं आणि विक्षेपही घालवतं. नामस्मरण काय करतं? मन पण घालवतं आणि विक्षेप पण घालवतं. मग मन घालवण्यासाठी प्रामुख्याने जे साधन सांगितलं ते कोणतं? निष्काम कर्म. म्हणजे विक्षेप आहे चित्तामध्ये. आमचं मन चंचल होत आहे, त्या चंचलतेवरून आम्ही लक्षात घेतलं की आपल्या चित्तात काय आहे? विक्षेप आहे. विक्षेप तोडण्यासाठी आम्ही काय करावं? मग त्यांच्यासाठी सांगितलं की तुमचा बल गेला ना, हा गेला. आम्हाला आता निषेध कर्म करण्याची वासना होत नाही, पण तरी सुद्धा आमचं चित्त स्थिर होत नाही, आमचं चंचल चित्त होते. मग त्याच्यासाठी तुम्ही काय करायला सांगितलं? तुम्ही उपासना करा. काय करा? उपासना. आणि ती उपासना कशी? निष्काम उपासना करायची. निष्काम उपासना. निष्काम उपासना केली की चित्त काय होतं? ठीक अशा प्रकारचं ध्यान करायचं. काय करायचं? ध्यान. निष्काम कर्म अनुष्ठाने अंतःकरणस्थं मलल्पदोषं उपासनेने विक्षेप असते. आणि उपासनेने कशाची वृत्ती होते? विक्षेपाच्या प्रकारची होते. विक्षेप म्हणजे काय? चित्त चांचल्य. चित्ताची चंचलता हीच काय? विक्षेपाच्या प्रकारचा आहे. बघा, वेद विहित निष्काम कर्म, उपासना आणि ज्ञान या 3 उपायांनी मला विक्षेप आवडण्याची गरज. तिसरा दोष कोणता आहे? आवड नावाचा तिसरा दोष आहे. बघा, मलाची निवृत्ती कशाने होते? निष्काम कर्माने होते. आणि विक्षेपाची निवृत्ती कशाने होते? निष्काम उपासनेने होते. आता राहिला कोणता? आवड नावाचा दोष. आपल्या स्वरूपाचा आवड, स्वरूपावर आवड पडलेले ते आवड घालवायचं असेल तर ते कशाने निवृत्त होतं? त्याच्यासाठी साधन सांगितलं, ध्यान. त्याच्यासाठी ध्यान झालं. ज्ञानाने आवरणाची निवृत्ती होती. कशाने? ज्ञान.
आत्मज्ञान प्राप्तीसाठी ऐका, आत्मज्ञान प्राप्तीसाठी ज्या पुरुषांनी हे दोन दोष निवृत्त केलेले होते, मन आणि विक्षेप हे दोन दोष निवृत्त केले. निष्काम कर्माचा अनुष्ठान करून मल घालवला, निष्काम उपासना करून विक्षेप घालवला आणि आवरण घालवण्यासाठी, आवरणाच्या नाशासाठी ज्ञान प्राप्त करावं लागणार आहे. कारण आवरणाचा नाश कशानं होतो? ज्ञानानं होतो. आणि ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी जो साधन चतुष्टय संपन्न झाला तो आहे या ग्रंथाचा अधिकारी. काय सांगितलं अधिकारी? कोण सांगितलं? थोडक्यात ज्याने मल घालवला, विक्षेप घालवला, आवरण घालवलं नाही, पण त्याला आवरण घालवायचंय आणि ते आवरण घालवण्यासाठी ज्ञान झालं पाहिजे. आणि ते ज्ञान होण्यासाठी त्याचं साधन चतुष्टय संपन्न झालं पाहिजे. आणि साधन चतुष्टय संपन्न झाला किंवा त्याला ज्ञान प्राप्त होतं, म्हणजे ज्ञानाचा अधिकारी होतो, म्हणजे तो ग्रंथाचा अधिकारी होतो. काय तो काय होता? ग्रंथाचा अधिकारी अशा प्रकारचा. लक्षात आलं? म्हणजे दोन दोष घालवले, तिसरा दोष त्याने घालवला नाही आणि तिसरा दोष घालवण्यासाठी त्याने काहीच केलं नाही, तो अधिकारी नाही. तो तिसरा दोष जो आवरण नावाचा दोष आहे, तो आवरण नावाचा दोष घालवण्यासाठी ज्ञान पाहिजे. ज्ञानाने तो आवरण दोष जातो आणि त्या ज्ञान प्राप्तीसाठी त्यांनी सामग्री गोळा केली. ज्ञान काय सहजासहजी पडत, त्याच्यासाठी काही सामग्री लागेल ना ज्ञान प्राप्तीसाठी. मग ती सामग्री ज्यांनी प्राप्त केली, किती प्रकारची सामग्री आहे? 4 प्रकारची सामग्री आहे. त्याला साधन चतुष्टय म्हणतात. त्याला काय म्हणतात? साधन चतुष्टय. आणि अशा साधन चतुष्टयाने तो संपन्न झाला. कशाने संपन्न झाला? साधन चतुष्टयाने जो संपन्न झाला तो आहे ग्रंथाचा अधिकारी. कळला अधिकारी? नाही कळला? बघा, गळदाक्षरामध्ये अधिकाऱ्याचं लक्ष व्याख्या पाठ करायची. या पुरुषांनी या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म व उपासना करून मल विक्षेप हे दोन दोष निवृत्त केले असून, लक्षामध्ये मल विक्षेप हे दोन दोष काय केले? निवृत्त केले. आणि हे दोन दोष निवृत्त केले असून फक्त स्वरूपाचं म्हणजे परमात्मा स्वरूपाचं आवरण त्याच्या चित्तात आहे. कळलं का? आत्मस्वरूपाचं आवरण त्याच्या चित्तामध्ये आहे. व आवरण निवृत्ती करिता, ते आवरण निवृत्त व्हावं याच्यासाठी जो साधन चतुष्टय युक्त आहे तो काय झाला? साधन चतुष्टयाने युक्त झाला. 4 साधना चतुष्टय 4 प्रकारच्या साधनाने तो संपन्न झाला. लक्षामध्ये असा जो पुरुष आहे तो वेदांत शास्त्राच्या विचाराचा काय आहे? अधिकारी आहे. त्याने वेदांत शास्त्राचा विचार करावा, त्यांनी वेदांत शास्त्र शिकावं. ज्यांना अजून आपल्या अंतःकरणामध्ये विषय घालवलेले नाही आणि साधन चतुष्टय संपन्न झालेला नाही असा पुरुष साधन चतुष्टय संपन्न झाले तर त्यांनी वेदांत शास्त्राचा ग्रंथाचा विचार जरी केला तरी त्याला फल प्राप्त होणार नाही. फलप्राप्तीसाठी, प्रयोजनाच्या प्राप्तीसाठी त्याला ग्रंथाचा विचार तर करावा लागेल, पण तो कसा? साधन चतुष्टय संपन्न करावा लागेल. कसा? विषय साधन चतुष्टय संपन्न जो आहे तो ग्रंथाचा काय आहे? अधिकारी आहे. 4 साधनाने तो संपन्न झाला पाहिजे. 4 प्रकारच्या साधनाची संपत्ती त्याच्याजवळ पाहिजे. कळलं? 4 साधनं म्हणजे कोणते? साधन चतुष्टय खाली दिलं बघा. 4 प्रकारची साधने सांगतात. विवेक, वैराग्य, क्षमानिषेध आणि मोक्षस्व ही 4 साधनं आत्मज्ञान प्राप्तीचे. कशाची साधने? आत्मज्ञान